गडचिरोली जिल्ह्यामध्ये LTB बेवरेजेस कंपनी दारूसाठी लागणारे इथेनॉल हे मोहफुलापासून बनवण्याचा कारखाना सुरू करणार आहे। कारखान्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळानं 9 मार्चला जनसुनावणी जाहीर केली आहे। ही नोटीस जाहीर होताच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कारखान्याला विरोध सुरू झाला आहे। 2024 मध्ये या कारखान्याचं गाजावाजा न करता भूमिपूजन आटोपण्यात आलं होतं। त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता। स्वाक्षरी अभियानातून 83,000 सामान्य नागरिकांच्या या कारखान्याविरोधात सह्या गोळा करण्यात आल्या होत्या। अनेक ग्रामपंचायतींमध्ये कारखान्याविरोधात ठराव संमत आहेत। त्यानंतर गडचिरोलीमध्ये दारू निर्मितीचा कारखाना होणार नाही असं सरकारनं जाहीर केलं होतं। त्यानंतरही पुन्हा जनसुनावणीसाठीची नोटीस जाहीर होताच विरोधाचे स्वर बुलंद होऊ लागले। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पद्मश्री डॉक्टर अभय बंग हे देखील या कारखान्याविरोधात मैदानात उतरले। हा कारखाना आदिवासी विरोधी आणि जनता विरोधी असल्याचं त्यांनी म्हटलं। आता गडचिरोलीमध्ये दारूबंदी आहे 33 वर्ष। दारूमुळे आदिवासीचं सगळ्यात जास्त नुकसान होतं असं भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारची अधिकृत पॉलिसी आहे। म्हणून आदिवासी भागात दारू दुकान नाही ठेवायचं अशी पॉलिसी आहे। आणि तरी देखील प्रदूषण मंडळ इथे जनसुनवाई घेत आहे। तर ही काय गंमत आहे, काय रहस्य आहे? मग कोणीतरी हा प्रयत्न करत आहे की सरकारचा विरोध, लोकांचा विरोध, जनतेचा विरोध, सगळ्यांचा विरोध असूनही इथे कारखाना मोहफुलापासून दारू बनवण्याचा करायचा। तर गडचिरोलीमध्ये मोहफुलापासून दारू निर्मितीच्या प्रस्तावित कारखान्याला ज्येष्ठ आदिवासी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनीही तीव्र विरोध केलाय। मोहफुलापासून दारूच का, इतर पोषणयुक्त पदार्थ बनवण्याची बुद्धी का सुचत नाही असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले। मोहाला बदनाम केलेले आहे की दारूच्या नावावर, आणि आदिवासी पण बदनाम होत आहेत की याला विरोध असा आहे की इथं तो जनसुनवाई होऊ नये, कारखानाचं होऊ नये येतं। कारण हा जो मोवा पूल आहे आदिवासी लोकांच्या अन्न आहे, पारंपरिक याच्यामधला। मागे त्यांनी आश्वासन दिला आणि रद्द झालेला होता, पण नव्याने जर झालेला आहे तर आम्ही याच्या आता जन आंदोलन आम्ही करणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।